नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक आणि चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकताना तुमच्या मनातील वेदना कमी होतील, तुमचं अडलेलं काम पूर्ण होईल आणि ज्या गोष्टीची अपेक्षा तुम्ही सोडली होती ती गोष्टसुद्धा तुम्हाला अचानक मिळेल. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकताना तुमचं मन शांत होईल. स्वामी आपल्या जवळच आहे याची खात्री तुम्हाला मिळेल आणि हा संदेश ऐकताना तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मक शक्तीसुद्धा दूर होईल. म्हणून हा संदेश अर्धवट सोडू नका, मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, डोळे मिटलेले असताना बाहेरील जग थांबत नाही, पण आपलं मन मात्र थोड्या वेळासाठी थांबतं. श्वास आत बाहेर होतो, विचार हळूहळू शांत होतात आणि त्या शांततेत कुठेतरी खोल आतमध्ये स्वामी समर्थांचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. तेही शब्दांशिवाय, रूपांशिवाय, फक्त एक उपस्थिती म्हणून जाणवतं. या क्षणी काही मागायचं नाही, फक्त स्वामींकडे मन लावून अपेक्षेने बघायचं. स्वामी आपल्या मनातलं ओळखतात आणि आपल्याला हळूहळू सर्व काही देतात. स्वामी भक्तांनो, आपण फक्त एवढंच मान्य करायचं की आयुष्य जसं आहे तसं स्वीकारायचं, कारण स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत ही जाणीवच आपल्या मनाला पुरेशी आहे. मनात जेवढा काही गोंधळ साचलेला असतो तो एका क्षणात नाहीसा होत नाही, पण स्वामी समर्थ त्या गोंधळाला लढायला सांगत नाहीत. ते फक्त त्याच्याकडे शांतपणे पाहायला शिकवतात आणि पाहिलं की तो गोंधळ हळूहळू विरघळू लागतो. म्हणून मनामध्ये फक्त भक्ती आणि संयम असेल तर सर्व काही नक्कीच तुम्हाला मिळेल. या शांत क्षणी लक्षात येतं की दुःख नेहमीच बाहेरून येत नाही. बरंचसं दुःख आपण स्वतःच मनामध्ये साठवून ठेवतो आणि स्वामी समर्थ त्या साठलेल्या वेदनांना हळूहळू श्वासाबरोबर बाहेर सोडायला मदत करतात. इथे कोणतीही घाई नाही, उद्याची चिंता नाही, कालचं ओझं नाही, फक्त आत्ताचा क्षण आहे आणि या क्षणात स्वामी समर्थांचा आधार इतका स्पष्ट जाणवतो की मन नकळत स्थिर होतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या मनातील प्रत्येक चांगली इच्छा परमेश्वर नक्कीच पूर्ण करतात. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्कीच लिहा. स्वामी समर्थ आपल्याला विचार थांबवायला सांगत नाहीत. स्वामी फक्त विचारांमागे धावू नकोस असं शिकवतात आणि जेव्हा धावणं थांबतं तेव्हा मन आपोआप शांततेत विसावायला लागतं. या ध्यानासारख्या अवस्थेत जाणवतं की आपल्याला नेहमी मजबूत दिसायची गरज नाही, नेहमी उत्तर द्यायची गरज नाही. कधी कधी थकलोय हे मान्य करणं ही स्वामी समर्थांची शिकवण असते. श्वास हळूहळू खोल होत जातो, छातीतला ताण कमी होतो, डोक्यातला आवाज मंदावतो आणि त्या शांततेत एक भावना उमटते, मी एकटा नाही, कधीच नव्हतो, कारण स्वामी समर्थ इथेच आहेत. या क्षणी आयुष्याचं मोजमाप यश अपयशात होत नाही, इथे फक्त मनाची स्थिती महत्त्वाची असते आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा बाकी सगळं दुय्यम वाटायला लागतं. स्वामी समर्थ ध्यानात काही दाखवत नाहीत, काही सांगतही नाहीत, ते फक्त आत बसून राहतात आणि ती उपस्थितीच इतकी पुरेशी असते की मनाला आधार शोधायची गरजच उरत नाही. या शांत प्रवासात हळूहळू हेही कळतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं नाही. काही प्रश्न मनात शांतपणे विरघळले तरी आयुष्य हलकं होतं. स्वामी भक्तांनो,
स्वामी समर्थांजवळ आलो की आपण कोण आहोत, काय मिळवलं, काय गमावलं हे सगळं मागे पडतं. कारण त्या क्षणी फक्त एक भक्त आणि त्याचा आधार एवढंच उरतं. शांतता म्हणजे रिकाम टेकडेपणा नाही, ती एक पूर्णतेची अवस्था आहे. आणि स्वामी समर्थ भक्ताला ही पूर्णता अनुभवायला देतात, तेही शब्दांशिवाय आणि अपेक्षांशिवाय. या ध्यानात हळूहळू मन शिकतं की प्रत्येक वेदनेवर लगेच उपाय हवा असतोच असं नाही. काही वेदनांना फक्त समजून घेणारी शांतता पुरेशी असते. स्वामी समर्थांच्या सानिध्यात बसून हे उमगतं की आयुष्य आपल्याला जितकं झुकवतं तितकंच आतून नम्र बनवतं. आणि ही नम्रताच खरी शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, या शांत क्षणात एवढंच मनापासून वाटतं, आज काही बदललं नसेल, परिस्थिती तशीच असेल, पण मन मात्र थोडंसं हलकं झालं आहे. आणि हे स्वामी समर्थांचं खऱ्या अर्थाने आपल्या भक्तांसाठी पाठवलेले आशीर्वाद आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मला आशीर्वाद द्या असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, आपण जे सकारात्मक शब्द ऐकतो किंवा बोलतो त्या सकारात्मक शब्दांपासून आपल्याला एक दिव्य सकारात्मक ऊर्जा मिळते आणि हीच ऊर्जा आपल्या अवतीभोवती असलेल्या नकारात्मक शक्तींना दूर करते. स्वामी भक्तांनो, जसं या धर्तीवरती परमेश्वराचं अस्तित्व आहे, तसंच या धर्तीवरती दानवांचंही अस्तित्व आहे. जिथे काही गोष्टी चांगल्या असतात तिथे वाईट गोष्टी असतात, जिथे परमेश्वर आहे तिथे दानवसुद्धा आहे. म्हणून आपल्या अवतीभोवती अशीच काही नकारात्मक शक्ती उपस्थित असते आणि या शक्तीपासूनच आपलं संरक्षण आपली सकारात्मक शक्ती करत असते. आणि ही शक्ती आपल्याला परमेश्वराच्या भक्तीतून मिळते, चांगल्या विचारांमधून मिळते, चांगल्या कर्मामधून मिळत असते. म्हणून नेहमी परमेश्वराची सेवा करत राहायची, चांगले कर्म करत राहायचे. नक्कीच आपलं चांगलंच होणार आहे. जर आपण कोणाचं वाईट केलं नसेल तर परमेश्वर आपलंही कधी वाईट करत नाही. स्वामी भक्तांनो, आज आपण जसं इतरांशी वागतो उद्या तसंच लोकसुद्धा आपल्याशी वागणार आहे. म्हणून या आयुष्यात केलेली कर्म याच आयुष्यात आपल्याला भोगावी लागतात. म्हणून कर्म जर चांगलं केलं तर पुढील आयुष्यही चांगलंच आपल्या पदरी पडणार आहे. कधी कधी भक्तांना अनुभव येतात की आपण चांगलं वागू नये. कधी कधी काही गोष्टी आपल्यासोबत वाईट घडत असतात. स्वामी भक्तांनो, हा सर्व नियतीचा खेळ आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत असतं त्यामागे कुठलं ना कुठलं कारण नक्कीच असतं. आणि ते कारण जर एकदा आपल्याला समजलं की मग आपल्याला भगवंताकडे कुठलीच तक्रार नसते. आपण भगवंतावरती कधीच नाराज होत नाही. फक्त आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचं कारण समजायला हवं. काही गोष्टी किंवा काही व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक दूर जातात आणि आपल्याला दुःख होतं. आपल्याला वाटतं की परमेश्वराने असं का केलं, माझ्या आयुष्यातून या सर्व गोष्टींना किंवा व्यक्तींना का दुरावलं. आपण परमेश्वराकडे तक्रार करतो, परमेश्वराकडे गाऱ्हाणं मांडतो, परंतु परमेश्वर प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही हेतू असतो आणि त्या हेतूनेच हे सर्व परमेश्वर करत असतात. म्हणून परमेश्वराला प्रत्येक गोष्टीमध्ये चुकीचं ठरवू नका. परमेश्वर आपल्या जीवनात कधीच काही चुकीच्या गोष्टी करत नाही. प्रत्येक गोष्टीमागे आपलं हित दडलेलं असतं आणि हे हितच आपण समजून घ्यायचं असतं. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची उपस्थिती आपल्याला या सृष्टीच्या कणाकणामध्ये जाणवते. आपल्याला ज्यावेळेस कोणीच मदतीसाठी नसतं तेव्हा अचानक कुठून तरी आपल्याला मदत मिळते आणि त्याचवेळी आपल्याला परमेश्वराचं खरं अस्तित्व जाणवतं. स्वामी भक्तांनो, आपणही आपल्याला होईल तेवढ्या लोकांची मदत करा. कारण परमेश्वर मदत केलेल्या व्यक्तींना कधीच दुखावत नाही. आपण जेव्हा इतरांना मदत करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या वेळी आपल्याला सुद्धा अचानक दिव्य रूपाने मदत प्राप्त होत असते. आज आपण जी कर्म करत आहोत तीच कर्म उद्या आपल्या नशिबामध्ये पुन्हा येणार आहेत. म्हणून आज जर चांगले कर्म केले
तर उद्या आपल्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी घडतील. आणि जर आज काही वाईट गोष्टी आपल्या हातून घडल्या तर भविष्यामध्ये आपल्याला त्याची परतफेड सुद्धा करावी लागते. म्हणून जे काही आपण करणार आहोत तेच आपल्याला पुन्हा माघारी मिळणार आहे. म्हणून चांगल्या गोष्टी करा, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा आणि चांगलेच कर्म करा. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनललाही लगेचच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.